हरिओम. सर्वांना नमस्कार. मागील पाठामध्ये आपण पातंजली योग दर्शनातील समाधीपादाच्या यमनियम या विषयाला अंतर्गत यमनियम या विषया अंतर्गत येणारे 45व्या सूत्रापर्यंत आपण चिंतन विचार केला होता. त्यानंतर आता अष्टांग योगातील तिसऱ्या अंगाला आपण सुरुवात करणार आहोत. त्यासंबंधी व्याख्यानाला आरंभ आपण करत आहोत. बरोबर आहे ना? तर समग्र योग दर्शनाचा जर विषय केला तर केंद्रित विषय काय आहे? योग दर्शन म्हणतोय बरं का, योगाचा म्हणलं नाही. योग दर्शनाचा मुख्य विषय काय असेल, मुख्य प्रयोजन काय असेल? तर कैवल्य प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, अत्यंत दुःखाचा अभाव आणि आत्यंतिक सुख प्राप्ती म्हणजे कैवल्य, मोक्ष, अपवर्ग. आणि ते प्राप्त करण्यासाठी योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होय, हे सांगितलेलं आहे. आणि तिथून झालेली सुरुवात वेगवेगळ्या साधनांच्या क्रमाने पतंजलींनी सांगत आलेली आहे. अभ्यास आणि वैराग्य, तदनंतर तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी, क्रियायोग, क्लेश सांगितले गेलेले आहेत. क्लेश निवृत्तीचा उपाय, क्लेशाद्वारे आणखी काय विषय निघाला? कर्म, कर्माचं फल, सतीमुले तद्विपाको जाती आयुर्भोग, त्याच्या कर्माचं फल कसं प्राप्त होतं, पाप पुण्य इत्यादी सांगितलं गेलं. त्यानंतर विषय आला की त्यागण्यायोग्य काय आहे, ते तत्वज्ञानाचा मुख्य विषय असतो बरं का. सर्व दर्शनांनी जो विषय घेतलाय तसाच योग दर्शनांनी सुद्धा 4 गोष्टींचा, 4 मुद्द्यांचा विचार केला. हेय, हेय हेतू, हान आणि हानोपाय. हे सांगितलं गेलं. हेय काय आहे तर भविष्यकालीन दुःख. बरं का, भविष्यकालीन दुःख हे आपण टाळू शकतो. अगोदर झालेलं आणि भोगत असलेलं दुःख आपण टाळू शकत नाही. त्यामुळे ते हेय कोटीमध्ये घेतलं नाही. मग ते हेय कळालं आपल्याला, ठीक आहे, दुःख नको आहे, परंतु प्रत्येक गोष्टीचं काहीतरी कारण असतं. मग कारण काय करायचे आपल्याला? मुख्य विषयाला हे करा असं नाही चालत बरं का. कार्याचा विचार करत असताना कार्य ओळखण्यासाठी कारणाचा विचार करावा लागतो, किंवा रोगाचं निदान, रोगाचं औषध समजून घेण्यासाठी रोगाची कारणं सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागतात. यासाठी हे हेतू हा विषय आला. हे हेतू काय होता तर दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग, हा हे हेतू होता. हे याचं कारण झालं बरोबर का. ते का झालं? अविद्येमुळे. हा हो सर तस्य हेतुर अविद्या सूत्र आहे. तस्य हेतुर अविद्या, त्याचा हेतू अविद्या आहे. हा बरोबर आहे. आणि अशाच क्रमाने पण आपण कशा आलो मग? अविद्या. मग दृष्टा काय, दृश्य काय, हा विषय सांगितला गेला. त्यानंतर विषय हेतू सांगितला गेला, म्हणजे संयोग आणि म्हणजे अविद्या हा हेतू सांगितला गेला. त्यानंतर विषय कसा झाला? हान काय आहे हा विषय सांगण्यात आला. हान काय आहे तर त्याच्या अभावात, बरं का, काय कसं आहे सूत्र? कशाच्या अभावामध्ये? अविद्येच्या अभावामध्ये. सांगा ना. हुडकावं लागले बघा. तो सर तदृशय कैवल्यम असा शेवट बघा. सुरुवात कसं आहे? सूत्र जवळपास तर आपल्याला कळायला पाहिजे, म्हणजे लय पुस्तक हुडकावं लागू नये आपल्याला. एवढं तर कळायला पाहिजे की अंदाज कुठपर्यंत आहे हे असं. अरे बाबा, लय वेळ लागलाय. मीच बघतो मग. लय जवळ आहे. सापडत आता. तद्भावात संयोग, संयोग भाव हान तदृश्य कैवल्यम. तदाभावात, तदाभावात म्हणजे कशाच्या अभावात? तद म्हणल्यानंतर अगोदरच्या सूत्रात काय सांगितलंय? तस्य हेतुर अविद्या. मग त्याच्या अभावात, अविद्येच्या अभावात असं सांगायचं. तद अभावात संयोगाचा अभाव. का बरं असं काय होतंय? कारण अविद्या हे संयोगाचं कारण आहे, संयोग हे दुःखाचं कारण आहे. आलं लक्षात?
मग अविद्येच्या अभावात संयोगाचा अभाव असं सांगितलंय. तद अभावात संयोगाभाव, बरोबर आहे. त्याच्या अभावात म्हणजे अविद्येच्या अभावात संयोगाचा अभाव आहे. अभाव म्हणजे नसणे आहे. अविद्या नाही, संयोग नाही. मग संयोगामुळे काय होतंय? दुःख होतंय. संयोगाचा अभाव आहे, मग दुःखाचाही अभाव आहे. आणि ह्यालाच नाव काय? हा नाही ना, तेच हान आहे, तेच इच्छित आहे आपल्याला. आणि यालाच मग तदृशे हे कैवल्यम, तेच कैवल्य आहे. आता मग सांगा, ठीक आहे, हान कळालं आम्हाला. आता हान कळालं. हान काय आहे? कैवल्य. हान काय आहे? मोक्ष. हान काय आहे? दुःखाचा अभाव. दुःखाचा अभाव किंवा सुखाची प्राप्ती. मग आता त्याचा उपाय काय आहे? तर त्याचा उपाय काय आहे? त्याला म्हणायचं हानोपाय. काय आहे? विवेक ख्याती विप्लवा हानोपाय. विवेक ख्याती विप्लवा हानोपाया, म्हणजे विवेक ख्यातीची प्राप्ती हेच कशाचा उपाय आहे? हान प्राप्तीचा उपाय आहे. विषय अष्टांग योगाच्या वेळेस सुद्धा भरकटलेला नाही. सूक्ष्मता कळाली पाहिजे. भरकटलेला म्हणजे माझा म्हणत नाही. काही जण म्हणतात अष्टांग योगच बरं का. सुरुवात पतंजलीने ज्या विषयापासून केलेली आहे तो विषय अष्टांग योगामध्ये सुद्धा आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे विवेक ख्याती, पुरुष ख्याती, सम्यक ख्याती, सांख्याचा सिद्धांत इथेही आहेच आहे. आलं लक्षात? अष्टांग योगाची सुरुवात कशी झाली सांगतोय मी फक्त. आलं लक्षात? मग विवेक ख्याती विप्लवा हानोपाय, हा विवेक ख्याती हीच हान प्राप्ती म्हणजे कैवल्य प्राप्तीचा उपाय आहे. मग तो कशाने प्राप्त करायचा? आलं लक्षात? ते सांगण्यासाठी सांगतात की योगांगानुष्ठानात अशुद्धिक्षये, योगांगाच्या अनुष्ठानाने अशुद्धिक्षय होतो. आणि ज्ञानदीप्ती, ज्ञानप्रकाश, ज्ञानाचा प्रकाश होतो. आणि ह्याच्याद्वारे काय होतं? विवेक ख्याती. आणि विवेक ख्यातीर विप्लवा हानोपाय. आणि हे विवेक ख्याती मोक्षाचा उपाय आहे, कैवल्याचा उपाय आहे. हा, आणि हे हानोपाय म्हणजे काय आहे? योगांगाचा अनुष्ठान. म्हणून आपण योगांग अनुष्ठानाला प्रारंभ केला होता. आलं लक्षात? संगती लावतोय कारण आज तास संपणार, आपलं व्याख्यान संपणार आहेत आज, म्हणून मी संगती लावून सोडतोय आज फक्त. म्हणजे परत एकदा माघारी जाण्याचं काय कारण आहे? तर अष्टांग योगामध्ये प्रवेश कसा केलाय आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे. आलं लक्षात? तर हानोपाय, हानोपाय काय? विवेक ख्याती, विवेक ख्यातीसाठी योगांगाचं अनुष्ठान. मग योगांग काय आहेत सांगितलं गेलं? 8 आहेत. 8मध्ये पहिले 2 काय आहेत? यम आणि नियम. मग आपण 5 यम पाहिले, 5 नियम पाहिले, त्याचे वितर्क पाहिले, प्रतिपक्ष भावना पाहिली. प्रतिपक्षावरनं नाही नुसतं सजा मिळते म्हणून नाही पाहायचं, फायदा काय मिळतो कर्म करण्यामध्ये, साधना करण्यामध्ये. एक काय सांगितलं? त्रास हा होईल, नाही फायदा काय होईल सांगा. मग फायदेही सांगितले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी, समाधी सिद्धीर ईश्वर प्रणिधानात. इथे आपण काल थांबलो होतो. तर आता म्हणजे 2 अंग पूर्ण झालेली आहेत. म्हणजे योगांगाच्या, अष्टांग योगाच्या 2 पायऱ्या आपण पाहिल्या, अभ्यासल्या. आता 3री पायरी काय असेल? तर आसन. यम, नियम आणि आसन. तर त्याचं सूत्र आहे 46वं सूत्र, स्थिर सुखमासनम. सूत्र काय सांगतं? स्थिर सुखमासनम. आसन काय आहे? शरीर स्थिर व सुखयुक्त असेल त्याच स्थितीला आसन म्हणतात. आसन कशाला म्हणतात? ज्या अवस्थेत शरीर स्थिर, मग नुसतं स्थिर का नाही, कसं तरी आपण 2 मिनिटं थांबायचंय बाबा, ताण देऊन शरीराला त्रास सहन करून आपण 2 मिनिटं 1 मिनिटं थांबणं म्हणजे आसन होईल का? नाही. तर शरीर स्थिर पण असलं पाहिजे, पण ती स्थिरता सुखपूर्वक असली पाहिजे. सुखात्मक. स्थिरता आणि सुखतेचा नाही अनुभव. आपण व्याख्या करत असताना पूर्ण पात्रे सर असं व्याख्या ऐकली असेल तुम्ही, काय? ज्या ठिकाणी स्थिरतेचा आणि सुखाचा अनुभूती होते त्याचं नाव आसन, बरोबर आहे ना? परंतु असं नाही, सुखपूर्वक जी स्थिरता प्राप्त होते त्याचं नाव आसन आहे. बरं का? सुखपूर्वक स्थिरता प्राप्त झाली पाहिजे, किंवा स्थिरतेत सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, स्थिरतेमध्ये सुखाचा अनुभव आला पाहिजे, त्याचंच नाव आसन आहे. मग आता स्थिरता कशा कशात असते? आसीत
म्हणजे आसन थांबणे. मग ब्रह्मात्मैक्य बोधामध्ये सुद्धा मन थांबणे आसनच आहे. आसित स्थिर झाला, बोधामध्ये सुद्धा मग्न झाला आसनच आहे ते. कोण म्हणतो आसन नाही? ते स्थिर होणे. आणि तो बोध जर आनंद देत असेल तर ते सुद्धा आसनच आहे. पुढे सांगेल. अलग लक्षात. आसन काय आहे? मन परमात्म्यामध्ये लीन आहे. आणि लीन असं आहे की त्याला दुःखाचा लेश नाही आणि सुखाची आनंदाची अत्यंतिक प्राप्ती आहे. तर ते सुद्धा आसन आहे. आसन म्हणजे काय शब्दाचा अर्थ आला? मग आसन म्हणजे शरीर वाकडच होणे. आसन द्या बसायला. बसण्याच्या ठिकाणाला सुद्धा काय म्हणलं जातं? आसन. आसनस्थ होणे. बरोबर आहे. बसा आपण जे मराठीत म्हणतो बसा म्हणजे काय? आसीत. बरोबर आहे. बसा म्हणजे आसीत. म्हणजे आसन शब्दाचा अर्थ बसण्यासाठी आलेला आहे. म्हणजे कुठे बसणे? तर सुखात विश्रांती घेणे. सुखामध्येच स्थिर होणे हा आसनाचा उद्देश आहे बरं का. आसनाचं अंतिम सध्य काय आहे? तर सुखामध्ये स्थिर होणे म्हणजे आसन होय. चला तत्वज्ञानाकडे नको जायला, आपल्याला क्या बात आहे. आसनाकडे येऊ. लय अवघड जाईल. पण नाही सर, पण आता मला एकच छोटीशी शंका फक्त, की आपण जे सगळे आसनांचे प्रयोग करतो वेगवेगळे, आता इथे सर बैठकीसाठीचे आसन प्रामुख्याने यांनी व्यक्त केलेले आहेत की जिथे तुम्हाला छान मांडी घालून बसता येईल, त्याच्या स्थिरत्व प्राप्त झालं की स्थिर सुखम आसनम. आमच्या कल्पनेत काय होतं की आता वृक्षासन करायचं, त्याच्यामध्ये स्थिरम सुखम आसनम, मग ते कसं करणार? हा मग तिथेही होऊ शकतं. आता सांगू का? मला दृष्टांत सांगायची सवय आहे बघा. अष्टावक्र गीता माहितीये तुम्हाला? कथा तर ऐकले? इथं कोण कोण आहेत अष्टावक्र? पासी सर कदाचित. उग कथा तर ऐकले का? ऐकले. ऐकले? हो, खोगीर ऐकून आहे. रिकीब म्हणतात वाटतं. रिकीब. हम्म. बरोबर आहे. तर एका क्षणामध्ये बरोबर आहे काय होतं? विदेहमुक्ती प्राप्त होण्याचा विषय होता तिथे. रेकॉर्डिंग चालू केली ना? हा चालू आहे. तर ते कसं शक्य आहे यासाठी जनक राजांनी खूप विद्वानांना अडकवलं होतं. असं असं तसं आपण ऐकलेलं आहे. बरोबर आहे. मग ते सिद्ध झालं का नाही? मग स्थिर झालं ना? ते सुद्धा आसनच आहे बरं का. एक पाय वर केलेला होता, दुसरा पाय विसरलाच ना. सुखातच रममान झाले, मुक्त झाले ना. म्हणजे आसन मुक्त करतं. आसन मुक्त करतं. आसनाची सामान्य व्याख्या अशी आहे बरं का. तर मग हे जे वृक्षासन, हे आसन, ते आसन, हलासन, सर्वांगासन, हे साधन आहेत. आसन बरोबर आहे, हे पण आसन आहेत, परंतु त्या आसनाच्या प्राप्तीसाठीची ही साधन आहेत. बरं का. ते आसन हे ध्येय आहे आणि हे आसन हे साधन आहे. ह्याच आसनाच्या साधनाने ते आसन साध्य होतं. हे पण आसनच आहेत. बरोबर आहे. पण आसनाला साधण्याचे साधन. बरोबर आहे. संयोगाचं कारण. बरोबर आहे. दुःख, दुःखाचं कारण संयोग, संयोगाचं कारण अविद्या, असं होतं ना. आपण क्रम लावला होता. बरोबर आहे. 12 द्वादश निदान कसे होते? हे त्याचं कारण, ते त्याचं कारण, ते त्याचं कारण, ते त्याचं कारण. बरं का. असं का झालं? ते झालं म्हणून हे झालं. मग ते का बरं झालं? आता तसं झालं म्हणून असं झालं. असं आपण अनेक गोष्टींनी जाऊ शकतो मागं. तसं बरं का. मुख्य तत्व म्हणजे मी काय म्हटलं? ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याबाबत हे असं बोललो होतो. विवाह न होणे किंवा न करणे ब्रह्मचर्य. लग्न न करणे ब्रह्मचर्य. पण सामान्य अर्थ झाला नाही असा अर्थ नाही आहे. त्यानंतर थोडं वर जाऊ दे. मैथुन क्रियेचा त्याग म्हणजे ब्रह्मचर्य. नंतर आणखी सूक्ष्म जेव्हा कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र मैथुन त्यागो ब्रह्मचर्य प्रत्यक्षते. मग ते गेलं. परंतु साध्य काय आहे त्याचं? तर ब्रह्मवर्चसा प्राप्ती हे साध्य आहे. आणि हे मैथुनाचा त्याग, हे त्याग, हे 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 साधन आहे. आणि साध्य हे ब्रह्मवर्चसा आहे. नुसता ब्रह्मचर्य नाही कामाचा. आलं लक्षात? साधन प्राप्त झालं आणि तो लग्नात 10-12 केलेला आहे. 4-5 लेकरं झाले, 14-12. मला काय सांगायचंय? तर तो ब्रह्मचारीच आहे. आलं का लक्षात? अशा पद्धती म्हणजे साध्य आणि साधन म्हणजे कशासाठी काय केलं या अर्थाने म्हटलं. म्हणजे काही जण त्याच साध्याला प्राप्त होतात आणि काही साधन करून साध्याला प्राप्त करतात. ठीक आहे. असो, त्याला म्हणायचं विहंगम मार्ग आणि पिपिलिका मार्ग.
2 प्रकारचे मार्ग सांगितले जातात. विहंगम मार्ग ऐकलंय तुम्ही? विहंग मार्ग, विहंगम म्हणजे पक्षाप्रमाणे. पक्षी कसा पक्षाचा मार्ग. करतो? इकडच्या खांबावर आणि तिकडच्या खांबावर लगेच उडी घेऊन जातो. आणि मुंगी कसं करते? खाली उतरावं लागेल, हळूहळू 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 हळू. जावं लागेल. मग हे असाच प्रकारचं क्रमाने असं आहे. ठीक आहे. तर हे आसन म्हणजे थोडस जास्ती बोललो मी. चला असू दे. आपलं आसन, आसनात सांगायचे काय? स्थिर सुखम आसनम. स्थिरपूर्वकता किंवा स्थिरपूर्वक सुखाची किंवा सुखाची अनुभूती स्थिर राहिली पाहिजे. जाऊ दे, आणखी एक वेगळं वाक्य, आणखी एक वेगळं वाक्य. सुखाची जाणीव स्थिरपणे राहिली पाहिजे. सुखाची जाणीवच स्थिर राहिली पाहिजे. नित्य सुखपूर्वकता नित्य. स्थिर राहिली पाहिजे. ते आसन आहे. म्हणजे सुखपूर्वकतेला कधीच धक्का नाही लागला पाहिजे. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मनिरमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. बरं का? सुखात असू द्या, दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहः, वितराग भयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. स्थिर बुद्धी, स्थिरपूर्वक आहे ना, स्थितधी. धी म्हणजे बुद्धी स्थिर झाली म्हणजे आसन झालं की हो. त्याला सुखही आनंदी करू शकत नाही आणि दुःख त्याला दुःखी करू शकत नाही. म्हणजे त्याची कशी स्थिती झाली? सुखाची अनुभूती ही स्थिर झाली, आसनस्थ झाला तो. त्याचं पण आसनच आहे. मग कधी कधी असं होतं, कधी कधी असं होतं, अशा स्थितीमुळे आसन प्राप्त होतं आणि कधी आसनाद्वारे स्थिती प्राप्त करावी लागते. दोन्ही सारखंच आहे. अलग लक्षात? आसनाद्वारे ही स्थिती प्राप्त करा किंवा अशा स्थितीमुळे आपोआपच आसन प्राप्त होईल. दोन्ही सारखंच आहे. चला काय सांगायचं होतं? स्थिर सुखम आसनम. खूप विस्तार झाला, आसनम. खूप विस्तार झाला या सूत्राचा. बस झालं एवढंच. तर मग स्थिरपूर्वक सुखपूर्वकता म्हणजेच आसन होय. मग यासाठी व्यासजी महाराजांनी नावं सांगितले तरी काही. पद्मासन, वीरासन, भद्रासन, स्वस्तिक दंडासन, सोपाश्रय, पर्यंक, क्रौंच निषदन, हस्त निषदन, उष्ट निषदन, समसंस्थान, स्थिर सुख, यथासुख, चैत्यम चैत्यवम आदिने. ते म्हणजे पद्मासन, वीरासन, भद्रासन इत्यादी 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 आसन असं 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 सांगितली. वाचून घ्या तुम्ही. आलं लक्षात? मग यासाठी काही हठयोग ग्रंथाचा आपल्याला संदर्भ घेता येईल. बरं का? काही ग्रंथामध्ये, हठयोग ग्रंथामध्ये तर. कारण अष्टांग योग कशासाठी आहे? विवेक ख्याती. विवेक ख्यातीसाठी. विवेक ख्याती कशासाठी आहे? कैवल्य प्राप्तीसाठी आहे. कैवल्यासाठी. कैवल्य कशासाठी आहे? तिथं आनंद आहे म्हणून दुःख आणि दुःख निवृत्ती. नको. मग ह्या उद्देशाने सुरुवात झालेली आहे. म्हणून इथं काय सांगितलं जाईल? त्याच क्रमाने यावं लागेल का नाही? नाहीतर निघायचं एका गावला आणि जायचं दुसऱ्या गावला, असं कसं चालेल? बरं का? बरं का? घरून निघायचं ह्या गावला जायचं म्हणून आणि पुन्हा वाटेत दुसरीच गाडी भेटली, दुसरीकडेच गेल्यासारखं, असं कसं चालेल? मग सूत्रकार असे काय करतील? मग सूत्रकार जे सांगितलंय त्याच ठिकाणी नेणार आहेत. म्हणून काय झालं? चौद्या विषय गेला दुसरीकडे. काय सांगत होतो मी? तर आपण यम नियम या क्रमाने आलेलो आहोत. मग आसन सुद्धा आपल्याला कुठपर्यंत न्यायचंय हो? योग समाधी. ही व्यासभाष्यात योगाची व्याख्या काय केली? समाधी. मग समाधी हे कितवं अंग आहे? 8वं. मग समाधीपर्यंत नेण्यासाठीच आसन सांगतील का नाही? हार्टसाठी उपयोगी, लवचिकतेसाठी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी जर सांगत बसले पतंजली, तर लोक म्हणतील काय सांगितलं आणि काय दिलं? बरोबर आहे. वर औषधीचं वेगळं नाव लिहायचं, मध्ये वेगळंच औषध, असं कसं चालेल बरं? होय सर, असं चालेल का? वर आपण लेबल बघूनच घेतो ना, काय दिले तेच बघून घ्यावं लागेल. एक सांगायचं आणि एक द्यायचं, असं कसं चालेल? म्हणून पतंजलींनी सांगितलं नाही. कारण पतंजली महर्षी कोणत्या रोगावर कार्य करतात माहिती आहे का? योगेन चित्तस्य. समाधी फक्त. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य वैद्यकेन. वैद्यकशास्त्र केले ना त्यासाठी. वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम. एवढं करणारी कृपा केली जगावरती अशा मुनींसाठी आमचे पतंजलीम, आमचे अंजली खाली पडतात आपोआपच. किती कार्य केलं एवढं, म्हणून आमचे हात खाली पडतात. अंजली अशी बद्ध होते अंजली आणि खाली पडते, चरणाकडे झुकते. त्याच्या पतंजलीम प्रांजलीरान तोस्मी नतोस्मी. मी नतमस्तक होतो अशा पतंजलींना.
आलं लक्षात. मग पतंजली असे आहेत, म्हणजे निव्वळ ते योगशास्त्राचे किंवा आयुर्वेद शास्त्राचे रसविज्ञानाचे जाणकार नाही आहेत, भाषाशास्त्राचे सुद्धा ज्ञानी आहेत. पदेन महाभाष्य. वाचाम, पदेन वाचाम व्याकरणम, त्याला व्याकरणशास्त्राला नाव काय दिलंय त्यांनी, कुणाला माहितीये का? व्याकरणाला नाव काय दिलंय? शब्दानुशासन. महाभाष्य शब्दानुशासन. शब्दानुशासन. व्याकरणाला महर्षी पतंजलींनी शब्दानुशासन म्हणलेलं आहे. जसं ही योगानुशासन आहे तसं ते शब्दानुशासन आहे. म्हणून शब्दाची बंधनं पतंजलींनी पाळलेली आहेत. म्हणून 195 सूत्रामध्येच 195 सूत्रामध्येच सागर भरलाय एका घागरीमध्ये. घागरीमध्ये नाही, कळशीमध्ये, बारक्या बारक्या तांब्यातच भरलाय. बाकीचे सूत्र लई जास्ती मोठे मोठे आहेत. पतंजलींचे सूत्र अत्यंत कमी आहेत आणि ह्याच्यात मात्र एवढं भरलंय की खूप 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 भरलंय. हे आपलं भाग्य आहे. चला विषयावरती येऊ. तर काय सांगितलेलं आहे? मग या क्रमाने आसनं सांगितलेत पतंजलींनी. कशासाठी? स्थिरपूर्वक सुखपूर्वक. कारण पुढच्या अंगाला आपण काय म्हणलं, मागचं सूत्र पुढच्या सूत्राला जुळलेलं पाहिजे. सूत्रग्रंथ कशाला म्हणलं जाईल? हे साखळी त्या साखळीमध्ये एक एक कडी एकमेकाला कडी जोडलेली पाहिजे. म्हणून आसन हे प्राणायामामध्ये जोडले गेलेले पाहिजेत. आसनाचा उपयोग प्राणायामासाठी झाला पाहिजे. म्हणून तेच आसन इथे सांगितलं. नाव घेतलेलं नाहीये. नाव घ्यायचं काय म्हणलो ना, नाव एकाच घ्यायचं नाही, टीका सगळ्यावर करायची. कुणालाही बोलायचं पण नाव घेऊन बोलायचं नाही, बरं का? नाव घेतलं होतं का म्हणा येतं, आहे का ना ठोसर सर? हा, हुशार असतात काही बोलणारे बघा. हा, म्हणून प्रवक्ते त्यांनाच नेमलं जातं, लगेच विषय बदलता येतो. नाव न घेता लागलं पाहिजे. हा, नाव न घेता लागलं पाहिजे, मात्र नेम बरोबर लागला पाहिजे, पण नाव घ्यायचं नाही. पतंजलींनी आसनाचा संकेत केलेला आहे. संकेत केलेला आहे, नाव नाही सांगितलं आसनांचं. आलं लक्षात? म्हणून जर तत्वज्ञानी पण आले तर करा चिंतन शब्दावरती. आता मी काय म्हणलं, स्थिरपूर्वक सुखपूर्वक कुठून पण नेता येईल. अष्टावक्र गीतेकडे नेलो विषय आपण, बरं का? आणखी कुठे 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 पण जाता येईल. तत्वज्ञानी या तिकडे न्या. मग हठयोगी पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन, मार्जारासन, हलासन, बकासन, वृश्चिकासन, उष्ट्रासन. आता मग काय करायचं? तिकडे पण न्या बाबा, बिचाऱ्यांनो न्या, तिकडे पण न्या. वाव ठेवलाय बरं का, वाव ठेवलाय. तुम्ही तिकडे म्हणा, आम्ही इकडे म्हणा, सगळ्यांचं वाव ठेवलेला आहे इथे. तर अशा प्रकारे मात्र स्थिरपूर्वक पुढील प्राणायाम क्रियेसाठी पूरक अशा स्थितीलाच आसन नाव दिलेलं आहे. ही व्याख्या आसनाची झाली. मग आता पुढे सांगतात, त्याच स्थिरतेच्या प्राप्तीसाठी उपाय पण सांगावा लागेल. मग तुम्ही सांगा, जर ही आसनं जर असती कदाचित तर उपाय काय सांगितलाय पाहता. पुढील सूत्रामध्ये महर्षी पतंजली आसन करण्यासाठी काय करावं लागेल? अगोदर सूक्ष्म व्यायाम करावा लागेल म्हणलेत का पाहता. आज जर ते आसन असते तर काय म्हणावं लागेल? अगोदर हलासन जमत नाही, आधी अर्ध हलासन करा. मग अर्ध हलासन पण जमत नाही, मग थोडं काय उत्तान पादासन करा, एक पाद उत्तान आसन करा, आणखी काही नाही तरी पण अवसानच नाही उपायामध्ये. मग पायाचे सूक्ष्म व्यायाम करा, असं काही तर म्हणलं असतं. मग असे काही आहेत का? सांगतात बघा काय उपाय सांगितलंय. मग कसलं आसन प्राप्त होण्यासाठी? स्थिर सुखम आसनम. हे स्थिती प्राप्त होण्यासाठी काय करावं बाबा उपाय? म्हणजे सांगतो ना उपाय, मी त्यासाठीच आहे सांगितलेलं. काय सांगतात? प्रयत्न शैथिल्यानंत समापत्तेभ्याम, संपूर्ण शरीराची हालचाली रोखण्याने व अनंत परमात्म्यामध्ये ध्यान लावल्याने आसनाची सिद्धी होते. आसनातून ध्यानाकडे नाही, ध्यान करण्यापूर्वी आपण म्हणतो ध्यानात्मक स्थितीमध्ये बसा, आता पाठीचा गणा ताट राहिला पाहिजे, आता इथे ध्यान करा, आता इथे ध्यान करा. नाही, काय सांगितलेलं आहे? परमात्म्यामध्येच ध्यान लागल्याने जी स्थिती सिद्ध होते तिचं नाव आसन आहे. ती स्थिती म्हणजे आसन आहे. मग मी काय म्हणलं, कुणाचं असं झालं होतं? अष्टावक्र गीता जनक राजांनी काय करायला लावलं? ठेव पाय, पाय ठेवला आणि मग दुसरा पाय ठेवायची यादच नाही त्यांना, आठवणच नाही. मग काय झालं? परमात्म्यामध्ये लीन झाले. की कसे लीन झाले? लवन मेळविता जळे काय राहिले निराळे. लवन मेळविता जळे काय राहिले निराळे. तैसा समरस झालो, तैसा समरस झालो. कसं समरस झालो? तर लवणाची कुंजरी सुदलिया लवन सागरी, होयची ना माघारी परती जैसी. आता लवण्याची हत्ती, लवणाची म्हणजे
मिठाची मिठाची. हत्तीने तयार केली होती, मोठी हत्तीने. हत्ती बनवला लवणाचा, मिठाचा. कसं तर बनवला असेल तर आपल्याला काय करायचं, बनवला मात्र, बरं का. आणि मात्र तो समुद्रात आंघोळ घालायला नेला, नदीमध्ये नेला, समुद्रामध्ये नेला, चला आंघोळ घालून आणू हत्तीला. मग घासू 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 आंघोळ घातली. बारीक होत 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 कधी गेला कळालाच नाही. हत्ती कुठं हरपला. आता सापडेल का हत्ती? सापडेल का? होय, ठोसर अजिबात सरांना नाही कळाला. सापडणार, गेला हत्ती. कधी सापडणार नाही. आला लक्षात? हा, प्रतिप्रसव हे या सूक्ष्म, हे प्रतिप्रसव आहे. आलं लक्षात? अध्यात्म काय आहे तर मग असा विसरला की तो आसीत झाला, त्याच्यामध्येच समाविष्ट झाला, बर का. म्हणजे हे ध्यान आहे, ध्यानाद्वारे असं आसन प्राप्त होतं. मग ते हलासन असू द्या, शीर्षासन असू द्या, शीर्षासनामध्ये सुद्धा अशी स्थिती प्राप्त होतेच, असं काही नाही, बरं का. शरीराची स्थिती मानसिक स्थितीला बंधनकारक नाहीये, तर ती स्थिती सांगितलेली आहे. शरीराच्या हालचाली रोखण्याने, म्हणजे शरीराच्या हालचाली कराव्या लागतात असं म्हणलेलं नाही. वाक्य आहे प्रयत्न शैथल्यान, प्रयत्नाची शिथिलता करण्याचं थांबवण्याने. म्हणजे असलं म्हणलं नाही मग हे आसन जमत नाही काय करावं, मग आधी ते करा, हे करा, सूक्ष्म करा, काही आहे का? नाही. प्रयत्नाची शिथिलता. आणि मग आणखी नुसती प्रयत्नाची शिथिलता नाही, बरं का. अनंतामध्ये समापत्ती. अनंतामध्ये, अनंत म्हणजे कसं, जल में कुंभ, कुंभ में जल है. माठ आहे, माठ भरला कुडके सर, माठ पाण्याने भरला हो. आणि नदीमध्ये ठेवला. आता कुठं कुठं पाणी आहे सांगा? माठात पाणी आहे का बाहेर पाणी? माठात पण पाणी आहे आणि बाहेर पण पाणी आहे. दोन्हीकडे आहे. बाहेर पाणी. हा, मग याला म्हणायचं ह्याला म्हणायचं आतलं, बरं का, मठातलं जल आणि बाहेरचं जल. तर अंतर्बाह्य. घट फुटला, आता काय झालं, काय फरक पडला? एकत्र काही झालं फरक पाणी. पडला, ते एकत्र झालं. फक्त पूर्ण उपाधीचा पूर्ण भेद होता. उदच्यते. तसं आपल्याला उपाधी भेद काय आहे? मी हा आहे, ही शरीराची उपाधी आहे, अन्यथा परमात्म स्वरूपच आहे, अनंतच आहोत, बरं का. आपण आपल्याला परिच्छिन्न मानत आहोत. आपण एवढ्या या बाटलीत ठेवत आहोत आपल्याला. बाटलीत आकाश आहे, बाटलीत आकाश आहे, बाटलीत आकाश आहे. बाटलीत बाहेर किती मोठं आकाश आहे, बाटली दिसत आहे, म्हणून बाटलीतलं आकाश आणि बाहेरचं आकाश, बरं का. आपल्याला भेद होतो उपाधीने, आणि तो उपाधी नष्ट झाली म्हणजे तिचंच नाव आहे अविद्या. उपाधी काय आहे? तिचंच नाव अविद्या आहे. आणि ती उपाधी नष्ट झाली की बाहेरचं आकाश आणि मधलं आकाश होतं तेच झालं, हो, नव्हतं ते नाही. होतं ते. जशी आता हत्तीने वापस मिळणार नाही, अशी स्थिती प्राप्त होणे हे आसनाचा परम उद्देश्य आहे. आणि ते मोठा रोग आहे. थेरपी आहे, बरं का. योग म्हणजे थेरपीच आहे, थेरपीच सांगतोय मी पण, बरं का. परंतु हार्ट म्हणजे हृदयाचं, डोळ्याचं, कानाचं, लठ्ठपणा, आणखी काय काय असते, जळजळ, मळमळ, पित्त, कफ, वात, जे काय 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 विकार आहेत, याच्या विकारावरच नाही, तर या विकाराचे जे आज लागलेला रोग नाही. हे रोग कधी लागलेला आहे? जेव्हा संयोग झाला, तेव्हापासून करोडो जन्मापासून लागलेला रोग घालवण्याची थेरपी म्हणजे हे आहे. अलग लक्षात. आणि थेरपीचं आसन महर्षी पतंजली सांगते थेरपीच आहे, बरं का. तो रोग घालवण्यासाठीचा उपाय सांगितलेला आहे. काय तर प्रयत्नाची शिथिलता आणि अनंतामध्ये समापत्ती, म्हणजे मधल्या घटाकाशात नाही, घटाकाशात म्हणजे एवढं छोट्याशा आकाशात स्थिरता नाही, स्वची व्यापकतेमध्ये ज्यांची स्थिरता झालेली आहे, बरं का, व्यापकतेला जे प्राप्त झालेले आहेत, अशा व्यापकतेमध्ये ध्यान लागल्याने, समापत्ती होण्याने आसन आपोआपच सिद्ध होतं. कोणतं? स्थिर सुखम आसनम. स्थिर सुखम आसनम असंच प्राप्त होतं. कळालं का? थोडस परत एकदा सांगतो. आसनाचं सूत्र काय सांगितलं? स्थिर सुखम आसनम. सुखम आसनम. मग बाबा अवघड जाईल, हे कशाने प्राप्त होतं? तर प्रयत्न शैथिल्यान अनंत समापत्तीभ्याम. ठीक आहे. मग आता ठीक आहे बाबा, झालं, अनंतामध्ये समापत्ती झाली, आसनपराजय झाला, स्थिरता सुखपूर्वकता प्राप्त झाली. फायदा काय त्याचा? लाभ सांगावा लागेल. तर फलश्रुती सांगतात, ततो द्वंद्वानन बिघातः.
ततः द्वंद्व अनभिघातः, आसनाची सिद्धी होण्याने शीतोष्ण, भूकतहन इत्यादी द्वंद्व त्रास देत नाहीत. हे द्वंद्व त्रास देत नाहीत. म्हणजे द्वंद्व माहितीये, मान अपमान, सुख दुःख, दुःखेशु अनुद्विग्न मनः. आसनासाठी मी श्लोक घेतला होता बघा, तो आताच म्हणला होता. सुखेशु विगत स्पृह वितराग भय क्रोध स्थित धीरमुनिरुच्यते. हे आसनच आहे, स्थिरताच आहे, ते आसनच आहे. तर मग इथे सुद्धा ते सांगितलंय. मग दुःखाचं सुखाचं स्थिरत्व प्राप्त होणे, त्याचा काहीच त्रास होणे, तहानभूक न लागणे, अशी स्थिती प्राप्त होते. कशाने? आसनाने. आणि आपण आसन करण्याने काय होतं? पोटाची चरबी कमी होते. 3 मिनिटं मळमळ थांबायला कमी यायला होते, लागले आता. ऍसिडिटी कमी झाली. ऍसिडिटी कमी झाली. मग इथं काय सांगितलंय? ऍसिडिटी नाही, दुःखच नष्ट होतं म्हणे. म्हणल्यावर काय सांगायचं तात्पर्य सांगा. म्हणजे हे रोग नाही, महारोग. अनिक काय शुल्लके भवरोग ऐसे जाय, अनेक काय शुल्लके. भवरोग घालवण्याचं औषध सांगत आहेत, थेरपीच आहे हे. परंतु भवरोगाची थेरपी देत आहेत. आणि बाकीचे मग रोग जातात का? हो, जातातच बरं का. बाकीचे रोग तर आपोआपच जातील, शरीराचे रोग सुद्धा जातीलच. असं हे सूत्रामध्ये आसनाचं स्वरूप सांगितलं गेलेलं आहे. स्थिर सुखम आसनम, परत प्रयत्न शैथिल्यान अनंत समापत्तीभ्याम. काय प्राप्त होतं? ततो द्वंद्वान अनभिघात, द्वंद्वाचा त्रास साधकाला होत नाही. उष्णत शीत काय 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 सगळं सगळं काहीच त्रास होत नाही ज्यांना आसनात स्थिरता प्राप्त झाली. मग आता काय किती अंग झाले आपले? 3 अंग झाले. यम, नियम, आसन. मग आसनात आता स्थिर झालो. आता पुढे जावं लागेल का नाही? पुढे जावं लागेल. मग आता या आसनातून काय सिद्ध करायचं आहे? प्राणायाम. प्राणायामासाठी सांगतात 49व सूत्र, तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेदः प्राणायामः. तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेदः प्राणायामः. म्हणजे तस्मिन्, तस्मिन् म्हणजे आणखी मागच्या सूत्राला जोडलंय. तस्मिन् आसनाची सिद्धी झाल्यावर, केव्हा 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 असं आसन जमल्यानंतर, असं सांगितलं. क्रम आहे बरं का, म्हणून क्रम आहे. आधी प्राणायाम, नंतर आसन. प्राणायाम, आसन, नंतर आता यम नियम नाही. क्रम आहे, तो पायरी आहे बरं का. पहिली पायरी. मग असं कधी जमेल? यम नियम जमले पाहिजेत. असं कधी जमेल? यम नियम जमले पाहिजे. ज्यांना यम नियम साधले त्यांना आसन असं साध्य होतच. मग आसन साध्य असं झालं की मग प्राणायामामध्ये सहज प्रवेश होतो, असं सांगतात. तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेद प्राणायाम. आसनाची सिद्धी झाल्यावर, आधी नाही, आसनाची सिद्धी झाल्यावर श्वास व प्रश्वासाच्या गतीला रोखणे म्हणजे प्राणायाम होय. प्राणायाम कशाला म्हणले? प्राणापान गतौ ऊर्ध्वा प्राणायाम परायणः. 6व्या अध्यायामध्ये आसन पण आलेलं आहे, प्राणायाम सुद्धा आलेला आहे. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः नाति ऊचम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. बरोबर आहे ना? आहे का नाही व्याख्या सहज? म्हणजे पातंजल योग दर्शनाची भगवद्गीतेमध्ये बीजे सापडतात, असा एकदा प्रश्न आला होता. किंवा भगवद्गीतेची बीजे योगदर्शनात सापडतात. म्हणजे कोण तर कोणावर अवलंबित आहे, हे दोघांचा काहीतरी संबंध आहे, असं पाहता येतं. ठीक आहे. तर काय सांगत होतो मग? आता हे प्राणायाम कसा आहे? मग प्राणायामाची व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केलेली आहे? तर आसन सिद्ध झाल्यावर बाह्य वायूला आत घेणे म्हणजे श्वास, पूरक म्हणजे श्वास, आणि कोष्ठगत फुफ्फुसातील वायू बाहेर काढणे रेचक म्हणजे प्रश्वास. या दोन्हीच्या गतीचा विच्छेद करणे म्हणजे प्राणायाम होय. श्वासगती आणि प्रश्वास गती यांचा काय करणे? विच्छेद करणे. विच्छेद करणे, रोखणे बरं का. प्राणापान गतौ ऊर्ध्वा प्राणायाम परायण. व्याख्या जुळती आहे. भगवद्गीता आणि योगदर्शन यांचा संबंध आपल्याला जोडता येईल. यालाच म्हटलेलं आहे प्राणायाम. मग ठीक आहे, व्याख्या कळाली. कसा असेल होतो, त्याचे काही प्रकार कसा असेल तो, तर ते पुढील सूत्र सांगतात.
बाह्याभ्यंतर स्तंभवृत्तिर्देश काल संख्याभिपरिदृष्ट दीर्घ सूक्ष्माः. बाह्यवृत्ती, आभ्यंतर वृत्ती, स्तंभ वृत्ती हा प्राणायाम कसा कसा होतो? दीर्घ आणि सूक्ष्म. कशाद्वारे दीर्घ सूक्ष्म? देश काल संख्या भिपरिदृष्ट, म्हणजे देशाद्वारे दीर्घ सूक्ष्म, बरं का, कालाद्वारे दीर्घ सूक्ष्म आणि संख्येद्वारा दीर्घ सूक्ष्म होतो प्राणायाम. आता मग बाह्यवृत्ती, आभ्यंतर वृत्ती आणि स्तंभ वृत्ती प्राणायाम. बाह्यवृत्ती प्राणायाम देशाद्वारे, बाह्य देश आणि आभ्यंतर देश. बाह्य देश, बाह्य देश काय? 4 अंगुल, 8 अंगुल, 12 अंगुल. इतर ग्रंथही पाहतोय, इथे वाचलं नाही मी या ग्रंथात कसं आहे. आपल्या दर्शन महाविद्यालयाचे पुस्तक नाही मी त्यात पाहिलं, पण मी अगोदरच्या इतर ग्रंथामध्ये जे वाचले त्याप्रमाणे सांगतोय. जर थोडासा भेद आला तरी चर्चा करा, मला सांगा. आलं का लक्षात? कसं? बाह्य देश, बाह्य देश कुठपर्यंत आहे? 2 अंगुल, 4 अंगुल, 8 अंगुल, 10 अंगुल, 12 अंगुल. आपण श्वास पाहतो, श्वासाची गती कशी असते? गती मंद असते. कधी लांब घेतो, निराश झालं की कसा श्वास सोडतो? दूर जातो. गती दीर्घ असते ना. आणि पाठीमागं कुत्र लागलं, धावपळ झाली, पळत आहे, कसं होतं? फास्ट येतो. आलं लक्षात? म्हणजे हा बाह्य देश. आतमध्ये सुद्धा दीर्घ घ्या, नाभीपर्यंत श्वास भरा, दीर्घ दूरपर्यंत, बरं का. आणि आता आणखी कमी घ्या, छातीपर्यंत, आणखी फास्ट इथपर्यंत. घेणं सोडणं, घेणं सोडणं, एवढंच. त्याला म्हणायचं सूक्ष्म. कशाद्वारे? देशाद्वारे. बाह्य देश, आंतरदेश याद्वारे दीर्घ सूक्ष्म. कळालं ना? कळालं नसेल तर सांगा, म्हणजे मी कळालंय म्हणून सांगतोय. आलं का लक्षात? म्हणजे नाभी दीर्घ आहे, मोठा लांब घेतोय श्वास, आणि बाहेर दीर्घ सोडतो आहेत आपण. बाहेर दीर्घ 12 अंगुल, 16 अंगुल, याला म्हणायचं दीर्घ देश. आता देशाद्वारे सूक्ष्म करूत आणखी. मग कसं? हृदयापर्यंतच घ्यायचं आतमध्ये, आणि बाहेर 8 अंगुलच घ्यायचं. सूक्ष्म झालं. आणखी यापेक्षा सूक्ष्म कसं असेल? 4 अंगुल बाहेर आणि कंठकुपापर्यंतच घ्यायचं, थोडं थोडंच. म्हणजे दीर्घ आणि सूक्ष्म, बाह्य देश, आंतरदेश. आता दीर्घ सूक्ष्म कालाद्वारे करूयात. कालाद्वारे. काळ, काळ म्हणजे कसा? किती समय? दीर्घ, दीर्घकाल. दीर्घकाल कसं? 2 मिनिटं श्वास, 2 मिनिटं नाही म्हणूयात आपण, कसं? 20 सेकंद दीर्घ, 20 सेकंद बाहेर दीर्घ. आलं लक्षात? काळाद्वारे, परिमाणाद्वारे दीर्घ असं केलं, बरं का. बरं का. मग पुन्हा सूक्ष्म 15 सेकंद, 15 सेकंद सूक्ष्म, 10 सेकंद, 10 सेकंद, 5 सेकंद, 5 सेकंद. म्हणजे दीर्घ सूक्ष्म म्हणजे लांब आखूड, लांब आखूड. कशाद्वारे करायचं? देशाद्वारे लांब, लांब लचक आखूड, दीर्घ सूक्ष्म. कालाद्वारे दीर्घ सूक्ष्म. आणि संख्येद्वारे, संख्या सुद्धा एक मोजली जाते. मंत्र मग गायत्री मंत्राद्वारे करतात काही जण व्याहृतीसह करतात. सव्याहृतीम सप्रणवाम, योग तत्वोपनिषद. आले ना? प्राणायाम कसा केला पाहिजे? प्राणायाम सांगितलाय ग्रंथात, उपनिषदामध्ये. परंतु तो प्राणायाम व्याहृतींसह करायचा आहे, तो असा करायचा आहे. व्याहृती, व्याहृतींचा जप सोबत करायचा आहे. मग त्याद्वारे दीर्घ व्याहृती. किती व्याहृतींचा जप? किती जप, बरं का. मंत्र जाऊ दे, साधा मंत्र म्हणूयात. कुणाचा जो मंत्र आहे, 2 अक्षरी, 5 अक्षरी, 8 अक्षरी, 15 अक्षरी, 25 अक्षरी, 50 अक्षरी, जसा काही मंत्र आहे तसा. किती मंत्र झाले पाहिजे संख्येमध्ये? 20, पूरक 20, रेचक 20. याला दीर्घ. कमी 15. उदाहरण दिले बघा. 15 आणि 20 हे काही निश्चित संख्या नाही. उदाहरण देतोय मी, 14 पण होईल असं काही नाही. दीर्घ सूक्ष्मता सांगतोय. म्हणजे संख्येद्वारा दीर्घ सूक्ष्म, देशाद्वारा दीर्घ सूक्ष्म, कालाद्वारा दीर्घ सूक्ष्म आणि संख्येद्वारा दीर्घ सूक्ष्म. कसे होतात? बाह्य, आभ्यंतर आणि स्तंभ, हे तिन्हीला आपण लागू पडतं. बाह्य दीर्घ सूक्ष्म, आंतरदीर्घ सूक्ष्म आणि कुंभक स्थिती सुद्धा दीर्घ सूक्ष्म. कुंभक सुद्धा आपण पुण्या ठिकाणावरती मोजू शकतो. देश,
कालाद्वारे आणि संख्येद्वारा सुद्धा कुंभ केला जातो. म्हणजे तिन्हीदा बाह्य, आभ्यंतर आणि स्तंभ वृत्ती. आणि हे प्राणायाम भाग कसे पडतात? देशाद्वारे दीर्घ सूक्ष्म, कालाद्वारे दीर्घ सूक्ष्म, दीर्घ दीर्घ सूक्ष्म सूक्ष्म, आणि संख्येद्वारा दीर्घ सूक्ष्म. म्हणजे असे किती प्रकार आपण करू शकता. म्हणून महर्षी पतंजलींनी वाव खूप दिलाय बोलायला इथे पण, कारण हे सूत्रग्रंथ आहे. म्हणून तर म्हणलं सूत्रग्रंथ हे पंडिताचा विषय असतो. तत्वज्ञानाच्या वेळेस मी म्हटलं होतं बरं का, तत्वज्ञान हे पंडिताचा विषय आहे, वेद हे अधिकाऱ्यांचा विषय आहे. वेद हे अधिकाऱ्यांचा विषय आहे निश्चित लोकांचा. त्याच्या पुढच्यांना वेद कृपण झाला, कृपण आहे वेद, बाकीच्यांना अधिकार नाही वेदांचा. ठीक आहे. मग सूत्रग्रंथ ब्रह्मसूत्र, योगसूत्र, न्यायसूत्र कळतात का हो? नाही. कारण पंडित लोक डोकं खातात लई. आपल्याला कुठं सूत्र गरीबाला, म्हणजे बुद्धीनं गरीबाला काय सूत्र देतात ते. म्हणून सूत्र हे पंडिताचा विषय आहे. कारण कसाही अर्थ लावला जाऊ शकतो. आता मी असा अर्थ लावतो, उद्या दुसरं सांगणार, परवा तिसरं सांगणार, आणखी कोणीतरी काही सांगणार. म्हणजे सूत्रकारांनी वाव ठेवलाय खूप बरं का, अभ्यास करण्यासाठी वाव ठेवलाय. म्हणजे भरलेलं खूप आहे यामध्ये. म्हणजे देशाद्वारे, कालाद्वारे, दीर्घ सूक्ष्म. कसं सांगितलं मी, काय विषय गेला काही बाजूला, विसरलं बघा. मला काय सांगायचं होतं की दीर्घ सूक्ष्म, देशाद्वारे दीर्घ सूक्ष्म, कालाद्वारे आणि संख्येद्वारा सुद्धा दीर्घ सूक्ष्म असा प्राणायामाचे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे अनेक विषय कशाशी जोडता येऊ शकतो. या सूत्राचा अर्थ आपण कशा जोडू शकतो? प्राणापान गतवृद्ध्वा प्राणायाम परायणा इथे पण घेऊ शकतो. हठयोग प्रदीपिकेमध्ये घेरंड संहितेकडे जाऊ शकतो. नव्हे योग तत्वोपनिषद, शांडिल्योपनिषद इकडे पण जाऊ शकतो. आलं का लक्षात? म्हणजे हा कशाचा विषय आहे? पंडिताचा. पंडित नाम पंडानाम बुद्धी, ज्यांची बुद्धी विकसित झालेली आहे ती अर्थ लावतील. म्हणून आपण सूत्रग्रंथ अभ्यासत आहोत. म्हणजे सूत्रग्रंथाला खूप लांब लचक करता येतं, असं त्याच्यामध्ये क्षमता असते, विस्तार करता येऊ शकतो. ठीक आहे. देशकाल संख्या बी परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. आणखी काय सांगितलं? 3 प्रकार सांगितले प्राणायामाचे. पहिल्यांदा प्राणायामाची व्याख्या केली. कशी व्याख्या केली? तस्मिन आसनाच्या नंतर. तस्मिन शब्द काय सांगतोय माहितीये का? तस्मिन शब्द असं आसन, आसन नाही, असं आसन झाल्याने, अनंत समापत्ती असं आसन झाल्यानंतर तस्मिन, मग तेव्हा सतिश्वास प्रश्वासयोर गतिविच्छेद प्राणायाम. काय काय प्रकार आहेत त्याचे? बाह्याभ्यंतर स्तंभ वृत्तीर देश काल संख्याभी परिदृष्टो, याच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून, कालाच्या दृष्टिकोनातून आणि संख्येच्या दृष्टिकोनातून, लांब अखोड, मोठा लहान, सूक्ष्म दीर्घ असे प्राणायामाचे अनेक प्रकार पडतात. म्हणून तुम्ही लिहित बसा. आणखी आता पुढे म्हणून सांगितले, पतंजलींनी लिहायला सांगितलं आणि सोडून दिलं. लिहात बसा, विचार करत बसा, भांडणं करत बसा, भांडणं करत बसा, असं सांगून पुढे जातात. मग 3 प्राणायाम झाले. आणि आता 4था प्राणायाम सांगतात. बाह्याभ्यंतर स्तंभ वृत्तीर नाही, बाह्याभ्यंतर स्तंभ वृत्तीर देश काल संख्याभी परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. आणि तदनंतर बाह्य आभ्यंतर विषय आक्षेपी चतुर्थ. म्हणजे आधीचे 3 आहेत. 3 नंबर सांगायला होते पतंजलींनी. म्हणजे सूत्रकार लई कंजूस असतात, सूत्र ग्रंथकार लई कंजूस असतात. कंजूस असतात नाही, वाव ठेवतात, हुशार असतात असं बनवण्यात. कंजूस म्हणायचं नाही आपण. काय म्हणूयात? आणखी हुशार असतात. बदलता आलं पाहिजे, विचार काही बी वाढवता आला पाहिजे, कमी करता आलं पाहिजे. यासाठी काय म्हणले? अगोदर 1 नंबरचा बाह्य प्राणायाम, 2 नंबरचा अभ्यंतर प्राणायाम, 3 नंबरचा स्तंभवृत्ती प्राणायाम असं नाव घेतले होते का? नाही. काय गरज आहे बाबा असं म्हणण्याची? कारण हे अभ्यासाला गेलेले काही गरीब लोक नाहीत बुद्धीनं. गरीबासाठी मी केलेलं नाही. पतंजलीने म्हणलंय एवढी तर तुम्ही घेऊनच जा ना, की उग प्रत्येक वेळेस तेच नाव. मी म्हणलो की बघा, आता प्रत्येक वेळेस नामाऐवजी सर्वनाम वापरावं लागतं, बरोबर आहे ना? एकदा विषय झाला होता बघा, असं लांबलचक नाव घोषणा कसं देता येते का प्रत्येक वेळेस? नाही. ते हे तुम्ही आम्ही म्हणावंच लागतं. अगोदर एकदा तुमचं नाव घेतलं बस झालं. यांनी असं केलं, यांनी तसं केलं. आता तुम्हाला मी सांगितलंय बघा, 10 योगी जे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला व्याख्यान द्यायचंय. व्याख्यान देत असताना तुम्ही एकदाच नाव घ्याल चांगलं.
योगी अरविंदजी एकदा म्हणाल. पुन्हा त्यांनी असं केले, त्यांनी या ठिकाणी आश्रम केला. मग पूर्ण तासामध्ये तुम्ही त्यांनी म्हणजे कोण? अरविंद आहेत असं धरलं पाहिजे ना ग्रे. अलग लक्षात. नाही नाही, नाव का आदरपूर्वक घेतलं नाही असं कसं चालेल तिथे. म्हणून सूत्रकार सुद्धा असं करतात, तस्मिन शब्द वापरलाय. तस्मिन शब्द वापरलाय, अगोदरच सांगितलं तिथे. आता इथे सुद्धा न सांगता पहिला असा, दुसरा असा, तिसरा असा, जास्त शब्द वापरत नाहीत बिनाकामाचं, वायफट बडबड करत नाहीत. थोडक्यात सांगायचं, जस सांगायचं, बरं का. भांडण लावायचे, चर्चेला वाव द्यायचा, पंडितांना खाद्य पुरवायचं. पंडित लोकांना घातला होता, बुद्धीचं घर्षण करत बसा, विचार करत बसा. म्हणून सूत्रग्रंथ हे पंडितासाठी आहेत हे सांगितलं होतं मी, इथे आठवलं म्हणून सांगतोय. आलं लक्षात? किती शब्द कमी कमी वापरले पहा. मग काय म्हटलं आता इथे म्हणलेलं आहे की चौथा बाह्याभ्यंतर, नाही बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ, चौथ्या नंबरचा प्राणायाम विषयाक्षेपी आहे. मग पहिला दुसरा सांगाय नाही, चौथा म्हणल्यावर 1 2 3 नंबर कुठं गेले बाबा, असं कसं सांगितलं? आपण असं म्हणलो होतो, काय सांगायलंय की 1 2 3 क्रम न सांगता डायरेक्ट चौथा सांगितलं, मग इथे पण नाव घ्यावं का नाही? नाही घेत. हे सूत्रग्रंथ आहेत. हे काय आहे? सूत्रग्रंथ. याच नाव सूत्र आहे. मग सूत्र लागाय काय करावं लागतं माहितीये? अगोदरच्या सूत्राला गाठ घालावी लागते, त्याचं नाव सूत्र. बरोबर. आपण म्हणतो बघा सूत्र काय आपलं जुळत नाही बुवा, कायचं म्हणतात सूत्र जुळत नाही म्हणतात, सूत म्हणतात आपल्याकडं. आमचं तुमचं काही सूत जुळत नाही बा, सूत म्हणतात. बरोबर आहे. त्याचा अर्थ सूत्र जुळत नाही म्हणजे मागचं सूत्र पुढच्या सूत्राला जुळत नाही, पुढे कसं जायचं मग? बरोबर आहे. आपलं तुपलं म्हणजे संबंध पुढे करायचं अवघड आहे बा, कारण सूत्र जुळत नाही. म्हणून अगोदरचं सूत्र पुढच्या सूत्राला जुळवणं याचाच अर्थ आहे सूत्र. आलं लक्षात? म्हणून सूत्रग्रंथाचा आणखी अर्थ सांगितला होता, सुरुवातीला धरलेलं सूत्र न सोडता क्रमाने गेलं पाहिजे, अंतिम ठिकाणावरती नेऊन पोहोचवणं, हेच म्हणजे दोरी सूत्र आहे. म्हणून अगोदरचं सूत्र नंतरचं सूत्र करून सांगितलं, हेला नाव चौथा दिलंय. त्यामुळे पहिला, दुसरा आणि तिसरा प्राणायामाची नावं सांगितलेली आहेत. असं समजून आपण याला चौथा प्राणायाम असं म्हणू शकतो. तर हा प्राणायाम आहे तरी कसा? तर बाह्य आणि आभ्यंतर प्राणायामाच्या विषयाला दूर करणारा, याच नाव आहे विषयाक्षेपी. याच्या बाबतही अनेक ग्रंथकारांनी वेगवेगळं सांगितलेलं. माझ्याकडे आणखी ग्रंथ पाहिलेत, परंतु कशातलं सांगावं, पण असं एकाचं सांगावं लागेल ना, बरं का. तर गीता प्रेस गोरखपूर सांगतो, त्यांनी छोटंसं 10 रुपयाचंच होतं पुस्तक, आता 20 रुपयाला असेल कदाचित, मला ते आवडलं, ते फॉलो करतो मी. तर त्यामध्ये असं सांगितलं की हा विषय श्वासाच्या क्रियेशी संबंधित नाही म्हणलेला आहे. तिथे म्हणलेलं मी नाव घेऊन सांगितलं, मात्र नाव घेऊन सांगतोय म्हणजे माझं नाही. ज्यांना विवाद करायचे त्यांना मी नाव सांगेल, ह्याने असं म्हणले, त्याने तसं म्हणलंय, त्यांनी तसं म्हणलंय. माझं काही ग्रंथ मी काही लिहिलेला नाहीये, बरं का. त्यामुळे वाद घालायचं असेल म्हणून तर म्हणलं की वाद घालणारे पाहिजेत, बरं का. तर त्यांनी असं सांगितलं की हा प्राणायाम बाहेरचे विषय, आतले विषय या दोन्ही विषयांना थांबल्याने, इंद्रिय विषयोन्मुख झाल्याने जी श्वासाची स्थिती होते, जी प्राणाची स्थिती होते, त्या स्थितीचं नाव आहे विषयाक्षेपी प्राणायाम. हा प्राणाला रोधून होणार नाही म्हणे, हे विषयाला रोधून झालेला प्राणायाम आहे असं म्हटलेलं आहे. किंवा आणखी असं म्हणूया की अशा प्राणायामामुळे विषय थांबले जातात, बाहेरचे बाहेर, आतले आत विषय थांबले जातात, रोधन केलं जातं. याचं नाव हे ते असं प्राणाचं अपानात विलय त्या प्रकारचं असणार तर ती स्थिती. सरांचा आवाज गेलाय. तर त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे. आणि देवी साहेब पंडेजींनी एक योग दीपिका नावाची टीका केलेली आहे त्यावरती, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे पहा की हा केवळ प्राणायाम आहे म्हणे, हा केवळ कुंभक आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी, बरं का. इतर ग्रंथात अभ्यास करून त्यांनी असं सांगितलंय. आणि या पुस्तकात कसं सांगितलंय, बाह्य आणि आभ्यंतर प्राणायामाच्या विषयाला, बाह्य प्राणायामाचा विषय, आंतर प्राणायामाचा विषय दूर करणारा बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी नावाचा चौथा प्राणायाम आहे असं सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर विषयाक्षेपी नावाचा चौथा आहे. नुसतं विषयाक्षेपी म्हणलं जातं. आणि कोणत्या विषयाक्षेपी म्हणलं की बाह्य आणि आभ्यंतर विषय. बाह्य
आणि आतील श्वास प्रश्वास नाही म्हणायला. बाह्य श्वास आणि आंतरश्वास नाहीये. श्वास प्रश्वास नाहीच आहे बरं का. बाह्य विषय आक्षेपी, आंतरविषय आक्षेपी नव्हे, सर्व विषय आक्षेपी असं म्हणूयात. म्हणून सर्व फिरवा म्हणण्यापेक्षा विषयाक्षेपी चतुर्थ म्हणजे चौथ्या प्राणायामाचं नाव आहे विषयाक्षेपी प्राणायाम. ठीक आहे. मग कोणतेही फॉलो करा, कोणतेही वाचा तुम्ही. ठीक आहे. तर बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ हा चौथा प्राणायाम आहे. बाह्य विषयाला आंतरविषयाला थांबवल्याने होणारी स्थिती किंवा अशा प्राणायामाद्वारे अशी स्थिती प्राप्त होते. कळालं? पुढे जायचं. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. ठीक आहे. किती सूत्र झाले प्राणायामाचे? तस्मिन् सतिश्वास प्रश्वासयोर गतिविच्छेद प्राणायाम बाह्याभ्यंतर स्तंभ वृत्तिर्देश काल संख्याभिपरिदृष्ट दीर्घ सूक्ष्म. कळालं? मग सांगतात बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ. 4 प्राणायाम सांगितले बाबा. आता काय फल आहे याचा? काय या प्राणायामाचं फल सिद्धी काय होते? ततः क्षीयते प्रकाशावरणम. ततः आता इथे पण सर्वनाम वापरले तो ते, हे, त्यांनी, ह्यांनी, यानंतर, त्यानंतर. मग वाचणारा शाणा पाहिजे इथे. मग कारण हे सूत्र ग्रंथ आहेत, असं लांबलं तर सांगायचं नाही असं म्हणू शकत नाही आपण. आलं लक्षात? मग इथे काय म्हणलेलं आहे? ततः. ततः कशाने? त्या. कशाने त्या म्हणजे अगोदर काय सांगितलंय बाबा? प्राणायाम सांगितलंय. त्या प्राणायामाच्या अनुष्ठानाने. अनुष्ठानाने कसं काय बाबा? तर पतंजलीने अगोदरच सांगितलंय योगांगान योगांग अनुष्ठानात अशुद्धीक्षयेर ज्ञानदीप्तीर्विवेक ख्याती. ज्ञानदीप्ती बरोबर आहे. मग अनुष्ठान करायचं याचं. अनुष्ठान बरं का, संधान साधायचं याचं, अनुष्ठान करायचं याचं निरंतर अभ्यास करायचा आहे म्हणजे अनुष्ठान करायचं आहे. ठीक आहे. मग त्या प्राणायामाच्या अनुष्ठानाने काय होतं? प्रकाशावरणम. प्रकाश म्हणजे विवेक ज्ञानाचे आवरण म्हणजे अज्ञान क्षीण होते. आपण काय सांगतो? प्राणायामाने काय होतं? फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. बरोबर आहे. आणखी काय होते? बरोबर आहे. ब्लड सर्क्युलेशन काही की होतं, असं होतं तसं नाही. मला विरोध नाही बरं का करत. आता मी माझ्या विषयाला इमानदार आहे. मी जे शिकवायला त्याबद्दल सांगितलं पाहिजे आपण, म्हणून मी सांगतोय. आलं लक्षात? इथे पतंजली म्हणजे इमानदारीने सांगतोय. त्या विषयाशी त्या लेखकांची सूत्रकारांशी आपण आपली इमान ठेवलं पाहिजे. म्हणजे ते सांगतात ते सांगितलं पाहिजे. आपण आगाऊ नाही बोललं पाहिजे. म्हणून आगाऊ नाही बोलत. मी काय सांगितलं त्यांनी? तथाक्षीयते प्रकाशावरणम. या प्राणायामाच्या अभ्यासाने काय होतं? ज्ञानावरती जे किंवा प्रकाशावरती जे आवरण आलं होतं, कशाचं आवरण? अज्ञानाचं, ते क्षीण होतं. असं कसं काय होऊ शकतं? अहो सुरुवातच यासाठी केलंय ना, ज्ञानदीप्तीर्विवेक. कसं? योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षये, अशुद्धीचा क्षय होतो आणि ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो विवेक ख्यातीपर्यंत. असं सांगून सुरुवात केली. म्हणून मी आठवण करून देतोय, कारण मी पहिल्या सत्रापासून तत्वज्ञान सांगतोय ना. तत्वज्ञान शिकवतोय तर मी जोडून ठेवतोय तत्वज्ञानाला विषय. म्हणजे अष्टांग योगाने तत्वज्ञानाला आणखी सोडलेलं नाही. तत्वज्ञान आहे इथे सुद्धा. विवेक ख्यातीला सोडलेलं नाही, ज्ञानाला सोडलेलं नाही. इथे सुद्धा तेच सांगितलेलं आहे. प्राणायामामध्ये सुद्धा, आसनामध्ये सुद्धा तेच सांगितलंय. हो, तुम्ही म्हणलात की यम नियम तत्वज्ञानाकडे आहेत. आजच म्हणले होते दाळिंबे सर, यम नियम हे तत्वज्ञानाचे आहेत, बाकीचे थेरपीचे आहेत. असं कोण म्हणतंय? बरोबर आहे ना? यम नियम हे फिलॉसॉफीतून आलेलं आहे. आणि आसन कशातून आलेलं आहे बाबा? अनंत समापत्तीभ्याम. बरोबर आहे. इत्यादी इत्यादी. आता प्राणायाम कशातून आलेला आहे? विषयाक्षेपी. बरोबर आहे. आता क्षीयते प्रकाशावरणम. आता हे कशातून आलेलं आहे? थेरपीतूनच आलेलं आहे का? हो, थेरपी आहे, थेरपी आहे. परंतु योग दर्शनाची थेरपी सांगितली पाहिजे. स्वतंत्रपणे एक ग्रंथ होईल बरं का. योग दर्शनाची सुद्धा थेरपी आहे बरं का एक. आणि भगवद्गीतेची सुद्धा थेरपी आहे. भगवद्गीता हा सुद्धा थेरपी ग्रंथ आहे. आणि योग दर्शन सुद्धा थेरपी ग्रंथ आहे, उपचारात्मक ग्रंथ आहे. आणि काय सांगता येईल? आणि हाही ग्रंथ किंवा हटप्रदीपिका आणि योगासन यांचं सुद्धा तत्वज्ञान आहे असं सांगता येईल. अलग लक्षात. एम ए योगा आपल्याला काय सांगता आलं पाहिजे माहिती आहे का?
आपल्याला आसन, प्राणायाम, हलासन, सर्वांगासन या तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. पूर्णपात्रे सर, आपल्याला शुद्धिक्रियेचं तत्वज्ञान सांगायचंय आणि तत्वज्ञान ग्रंथाची थेरपी सांगायला पाहिजे. हे आपल्याला जमलं पाहिजे. मला हे अपेक्षित आहे. अलग लक्षात काय सांगतोय, लक्षात असू द्या. मी काय सांगितलं, वमन, नेती, धवती, बस्ती, हलासन, सर्वांगासन याद्वारे तत्वज्ञान सांगता आलं पाहिजे आपल्याला. याच्यातून आपल्याला तत्वज्ञान सांगता आलं पाहिजे. थेरपी मधून तत्वज्ञान सांगितलं पाहिजे आणि तत्वज्ञानाच्या ग्रंथाची थेरपी सांगता आली पाहिजे. लोक मग आपण विरोध, ह्याचं नाव पंडित आहे. पंडित कशाला म्हणायचं, तत्वज्ञानाच्या ग्रंथाला आपण थेरपी म्हणायचं आणि थेरपीच्या ग्रंथाला आपण तत्वज्ञान म्हणायचं. हे सिद्ध करण्यात आपल्याला अपेक्षित आहे. मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे आपण आचार्य आहोत, आपण मास्टर व्हायचंय तर आपण त्याचे मास्टर झालेच पाहिजे. आपल्याला मास्टर की आली पाहिजे ना. प्रवीणता म्हणजे प्रावीण्य, मास्टर म्हणजे काय, प्रावीण्य आपलं असलं पाहिजे. यासाठी आपला हा खटाटोप आहे. चला बरं का, असा माझ्यावनीच बोलायला पाहिजे तुम्ही, असं अपेक्षित आहे. माझ्यापेक्षा जास्त बोललं पाहिजे, कमी नाही बोलायचं. काय म्हणत होतो, तथाक्षी येते प्रकाशावरण. ठीक आहे, अज्ञानाचं आवरण नष्ट होतं. मग आणखी काही परिणाम होतो का, आणखी काही परिणाम होतो का, होतो ना. आणखी काय होतं, किंच म्हणजे हे या सूत्रात आणखी पुढे सांगितलं आहे. आणखी कोणता लाभ होतो, 2 लाभ सांगितले प्राणायामाचे बरं का. आणखी 2 लाभ सांगितले. आणखी दुसरा काय सांगितलं, धारणासूच योग्यता मनसः, धारणेची योग्यता प्राप्त होते. कशाला, मनाला. मनाला धारणा सिद्ध करण्याची पात्रता येते. म्हणजे हा प्राणायाम काही सिद्धी प्राप्त करून देतो आणि दुसऱ्या अंगात प्रवेश मिळवून देतो. आणखी पण आहे, एंट्रन्स आहे, सीईटी आहे. हे एक मिळवून देतो आणि दुसरे आणखी आयत देतो, म्हणजे प्रवेश पण देतो. ठीक आहे, काय आहे, त्या प्राणायामाच्या अभ्यासाने, अनुष्ठानाने धारणामध्ये अर्थात मस्तक वगैरे भिन्न भिन्न स्थानी मन लावण्याने योग्यता निर्माण होते. म्हणजे धारणाचं सूत्र काय माहितीये, देशबंध चित्तस्य धारणा. विशिष्ट देशाच्या ठिकाणी मनाला, चित्ताला बांधणे, थांबवणे म्हणजे काय आहे, धारणा. मग काय सांगितलंय, प्राणायामाने मनाला थांबवता येतं विशिष्ट ठिकाणी. असं कस काय, तर चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. आणखी हटप्रदीपिका आता मी कालच पूर्ण झाली बरं का. काय सांगितलंय, मन आणि प्राणाचा अन्योन्याश्रय संबंध सांगितलाय हठयोग प्रदीपिकेमध्ये. मन जिथे थांबतं तिथे प्राण थांबतो असंही सांगितलंय. मन थांबलं, स्थिर झालं, प्राण स्थिर होतो. कुंभक पूर्णपात्रे सर, हटप्रदीपिकाकारांनी असं सांगितलं, मन स्थिर झालं तरी प्राण स्थिर होतो. कुंभक करण्याची गरज नाही म्हणे. मन स्थिर करून प्राण स्थिर करता येतो किंवा प्राण स्थिर करण्याने मन स्थिर करता येतं. दोन्हीपैकी काही करा. आणखी असं सांगितलं, इंद्रियाना मनोनाथा मनोनाथस्तु मारुतः. आणखी पुढे आहे बघा, श्लोक मोठा आहे. इंद्रियांचा स्वामी मन आहे, मनाचा स्वामी प्राण आहे, प्राणाचा स्वामी लय आहे आणि लय नादाद्वारे प्राप्त होतो. म्हणून 4थ्या अध्याय नादानुसंधान सांगितलंय. क्रम लावलाय तिथं सुद्धा बरं का. तिथं पण मला असं शिकवा वाटलं, काय का बरं सांगत होते हे कळायला पाहिजे. नादानुसंधान कशासाठी आहे, इंद्रिय ऐकत नाहीत. मग इंद्रिय ऐकायसाठी काय करावं लागेल, इंद्रियाचा मालक मन आहे, मनाला थांबवावं लागेल. मन कशाचं ऐकतं, प्राणाबरोबर पळतं. प्राण थांबवला की मन थांबतं, म्हणून प्राणाला थांबवा, मन आपोआप थांबेल. मग प्राणाला थांबवायसाठी काय करावं लागेल, तर त्यांनी सांगितलं लय करावा लागेल. आणि लय कशाद्वारे साध्य होतो, तर लयाचे प्रकार सांगितले. सपाद कोटी लय प्रकार, सपाद कोटी लय प्रकारा, 1.25 कोटी लयाचे प्रकार भगवान शंकरांनी सांगितलेले आहेत म्हणे. बाबा कसं करावं लागेल, आयुष्य आहे का आमचं तेवढं, नाव वाचन तर होणार आहे का तेवढं, उगल आमलंच काही सांगतो म्हणजे नाही, सोपं करणार आहे म्हणजे. स्वामी सांगतात स्वात्माराम योगी एकच सांगणार आहे मी त्यामध्ये. तर त्या लयाच्या प्रकारामध्ये नादलय, नादानुसंधान हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो केलं की सगळं होतं. असं खूप उदाहरण देऊन सांगितले. तो उदाहरणच खूप दिले, दृष्टांत एवढे दिलेत की बस. खूप भुंग्याचं उदाहरण दिलेलं आहे, पक्ष्याचं उदाहरण दिलेलं आहे, रसाचं आणि पाऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे. खूप सुंदर आहे. आपल्या 3ऱ्या सेमिस्टर पासून हटप्रदीपिका सुद्धा ऍड होणार आहे आपल्या या पेपरमध्ये. तर आपण पुढे जाऊयात. काय सांगायचं होतं, ठीक आहे 2 सूत्र राहिली. धारणासूच योग्यता मनसः, मनाला धारणाची योग्यता प्राप्त होते, धारणा करण्याची योग्यता प्राप्त होते. ठीक आहे,
पुढे सांगतात. आता विषय कुठपर्यंत आला? यम, नियम, आसन, प्राणायाम, 4च झाले की. आता पुढे काय असेल? 5च मिनिटं सर, 5 मिनिटामध्ये संपेल. 2 सूत्र राहिले. प्रत्याहार. 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 प्रत्याहार काय आहे? स्वविषया संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इवेंद्रियानाम प्रत्याहारः. इंद्रियांचा आपल्या विषयाबरोबरचा संबंध न आल्यामुळे चित्तानुसार असणे प्रत्याहार म्हणविला जातो. इंद्रियांचा स्वविषय असंप्रयोगे. स्वविषय म्हणजे प्रत्येक, थांबायचं का? हे 2 सूत्र नंतर घ्यावे का? 1 तास आणखी 1 वाढवला पाहिजे ना, म्हणून का मला एक घ्यायचं? व्याख्यान चांगलं लागतंय आता. सविस्तर घेता येईल सर याच्यावर. ठीक हा आहे. सर, नंतर घेतलं सविस्तर होईल सर. हा, सविस्तर होईल. शेवटचा तास असणार आहे, आता पर्याय नाही पुढचा. आता आजही झाला असता, पण उगाच कशाला, लवकर संपवायचं नाही. टाइमपास केला पाहिजे, सोडा वाटत नाही लवकर. सूत्र सोडा वाटणं मला, पण शिकवायचं थांबावं वाटणं गेलंय, म्हणून काहीतरी लांब लचक लावत बसावं लागेल का नाही.